घरात ना 2च माणसं राहतात. पण असं वाटतं, की यार ह्यांच्या घरात 10-12 लोकं राहत असतील एवढा पसारा पडतो. आणि माझं दिवसभराचं काम आहे ना, हे घड्याळाच्या काट्यावरती चाललेलं असतं. आपल्याला ह्या वाजता उठायचंय, ह्या वाजता दुकानात जायचंय, ह्या वाजता आपल्याला हे काम करायचंच आहे. असं माझा पूर्ण दिवस हा घड्याळाच्या काट्यावर चाललेला असतो. त्यामुळे सकाळी जास्तीत जास्त लवकर उठून मी सगळ्यात जास्तीत जास्त काम आवरायचा प्रयत्न करते. कारण का संध्याकाळी परत दुकानातून घरी आल्यावरती माझ्याकडे काहीच एनर्जी उरत नाही, की काय काम करावं असं म्हणून. त्यामुळे जास्तीत जास्त कामं मी सकाळीच लवकर उठून करते. माझं एक पार्सल आलं होतं. मी एक स्टीलचा चॉपिंग बोर्ड मागवला होता. अगोदरचा माझ्याकडे एक चॉपिंग बोर्ड होता, तो लाकडाचा होता. तो 2 वर्षापूर्वी मागवला होता जेव्हा आमचं लग्न झालं. तो आता खूप जास्त खराब झालाय म्हणून मी ह्यानंतर हा मागवला. हा खरंच मला 200च्या आत पडला आणि क्वालिटी पण ह्याची खूप छान आहे. जर तुम्हाला पण आवडला असेल तर कमेंटमध्ये लिंक असं टाइप करा. मी तुम्हाला ह्याची लिंक नक्कीच पाठवून देईल. त्यानंतर मी लगेचच स्वयंपाक करायला घेतला कारण का वेळ पण खूप झाला होता आणि पण त्याला खूप जास्त भूक लागलेली. त्याच्यामुळे मी लगेच पटापट स्वयंपाक आवरायला घेतला. पण त्याला खरं तर ॲक्चुअलमध्ये भाकरी खायची होती. पण भाकरीचं पीठच नव्हतं आणि मला दळण करायला पण एवढा वेळच नव्हता मिळाला. त्याच्यामुळे मी जे काय होतं चपातीचं पीठ त्यातच मी चपाती आणि बटाट्याची भाजी वगैरे केली होती आणि भात. त्यानंतर महाराजांना नैवेद्य वगैरे दाखवला आणि जेवण करायला बसलो. जेवण करून घेतल्यानंतर मला भांडी पण पडली होती बरं का. आता किती जरी पाय दुखले, किती जरी कंटाळा आला, तर कोणाला काही म्हणता येत नाही. जे काय असेल ते आपलं करावं लागतं. यावेळेस मला खूप वाईट वाटतं कारण का मम्मीची आठवण येते. जरा जर मम्मीला म्हटलं, की "अरे पोटात दुखतंय किंवा पाय दुखतंय," तर लगेच म्हणायची, "राहू दे माझं मी करते." आता किती जरी काय झालं तर आपल्या जबाबदाऱ्या आपल्याला सांभाळूनच न्याव्या लागतात. चला भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.